शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी. 20 जानेवारी नंतर कापूस बाजारावर 9,000 रुपये होणार. खरंच कापूस बाजारावर 9,000 रुपये होणार का? कापूस बाजारामध्ये किती वाढ होणार आणि आताच्या सध्याची कापूस बाजारावर काय आहे आणि कापूस बाजारावर वाढण्याची कारणे कोणती आहे, या सर्वाचं विश्लेषण करून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट. 11% आयात शुल्क, मागणी वाढलेली आहे, भारत बांगलादेश संबंध, CCIची खरेदी, त्याचप्रमाणे व्यापारी वर्गाची खरेदी, या सर्वाची लेटेस्ट अपडेट घेऊन आपल्यासाठी आलो आहे. बघा, काही मार्केटमध्ये आता 8,500 8,600 रुपयेपर्यंत कापूस बाजारावर येऊन पोहोचला आहे. इथून पुढच्या बाजारपेठेमध्ये किती बाजारभाव वाढणार आहे, बाजारभाव वाढणार का बाजारभाव कमी होणार, याकडे सर्व शेतकरी लक्ष लावून आहे. ज्यांचा कापूस अजून शिल्लक आहे, कापूस विकावा की हमी भावामध्ये CCIला द्यावा, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपस्थित राहिला आहे. आपण जर बघितलं तर 1 जानेवारी 2026 पासून कापसाच्या दरामध्ये प्रचंड तेजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. सरासरी कापसाचा दर 800 900 1000 रुपयापर्यंत काही ठिकाणी वाढला आहे. जो सरासरी दर 60-70 रुपये होता, तो सरासरी दर 75-80 रुपयापर्यंत येऊन ठेपलेला आहे. आता कोणत्या बाजार समितीत किती बाजारभाव वाढले आहे, आपण जर बघितलं तर सरासरी काही दिवसापूर्वी 8,400 8,500 8,600 8,800 पर्यंत अकोट मार्केट, मानवत मार्केट, अकोला कापूस मार्केटपर्यंत बाजारभाव येऊन टेपलेला आहे. आता इथून पुढे कापसाचं गणित कसं असणार आहे, कापूस खरंच 9,000चा टप्पा पार करणार का, हे बघणं गरजेचं असणार आहे. यात सर्वात महत्त्वाची भूमिका असेल ती खाजगी व्यापारी वर्गाची, त्याचप्रमाणे निर्यात जे होते त्या निर्यातदारांची महत्त्वाचा टप्पा असणार आहे. कारण का CCIने थोडीशी बाजारपेठेनुसार अंदाज घेऊन थोडीशी खरेदी कमी केली आहे. CCIचा जो कापूस बाजारभाव आहे, मध्यम स्टेपलसाठी 77 रुपये तर लांब स्टेपलसाठी 82 रुपयापर्यंत बाजारभाव त्याच्या वरती गेल्यामुळे आता CCI थोडीशी सावध भूमिका घेत आहे. कारण का CCIला एवढा महाग कापूस घेऊन विकणे परवडणार नाही. कारण का CCIचा बारदान असेल किंवा इतर गोष्टींसाठी CCIला थोडासा 200-300 रुपये प्रति क्विंटलचा खर्च आहे. स्थानिक बाजाराचा विचार जर केला तर सर्वोत्तम दर 8,400 ते 8,900च्या घरात आहे. CCIचा कापूस खरेदी दर 8,110 रुपये. आता शेतकऱ्यांपुढे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की अजून कापूस बाजार वाढणार आणि अजून आपला फायदा होणार. परंतु जर शेतकऱ्यांनी जास्त फायद्याचा विचार केला तर कदाचित तोटा सुद्धा होऊ शकतं. कारण का जो बाजारभाव वाढला आहे तो 11% शुल्कामुळे वाढलेला आहे. 1 जानेवारीपासून आपण सांगितल्याप्रमाणे 11% शुल्क लावलेला आहे. आता हा शुल्काचा निर्णय जर शेतकऱ्यांच्या फायद्याचा असला तर कदाचित हा निर्णय उद्योगपती डावलून आता कापूस बाजारावर का वाढतो याचं कारण समजून घ्या. मागणी पुरवठा, 11% आयात शुल्क, अतिवृष्टी आणि व्यापारी खरेदी वाढली आहे. जर केंद्राने हे धोरण रात्रीतून बदललं तर बाजारभाव परत एकदा 70-80 रुपयापर्यंत बाजारभाव पडू शकता. जानेवारीमध्ये बघितलं आपण बाजारभाव जो आहे 880 ते 95 रुपये राहणार आहे. केंद्रीय आयात निर्यात धोरण, व्यापारी खरेदी आणि CCI खरेदी, केंद्राने जर एका रात्रीमध्ये हा निर्णय घेतला तर पुन्हा एकदा कापूस बाजारभाव 1000 रुपयांनी पडू शकता आणि जो बाजारभाव आता 8,500 8,600 रुपयापर्यंत आहे तोच बाजारभाव 7,500 7,600. मग आता हे बाजारभाव का पडणार आहे किंवा बाजारभाव पडण्यासाठी कोणते घटक महत्त्वाचे ठरणार आहे? उद्योगपती जे आहे यांना कच्चा माल बाहेरच्या देशातून कमी दरात मिळत आहे, त्यामुळे उद्योगपती या कायद्याला विरोध करत आहे आणि मुक्त व्यापार संचाराला त्यांचा पाठिंबा दिसत आहे. परंतु याच्या उलट जर आपण विचार केला तर शेतकऱ्यांना याचा फायदा आहे. कारण का बाहेरच्या आयात कमी झाल्यामुळे राज्यातील कापसाला मागणी वाढलेली आहे. सध्याचा आपण दर बघितला तर सर्व मार्केटमध्ये 75+ 85 पर्यंत बाजारभावाची आवक आहे. सावनेर असेल, भद्रावती असेल, घाटंजी असेल, काटोल असेल, उमरेड असेल, वर्धा असेल, या सर्व ठिकाणी आता किती महिने हे धोरण टिकू शकतं? सरकार एखादा निर्णय घेत आहे तर त्याच्यावरती जो काही अहवाल आहे तो अहवाल येता करता किंवा जो काही निर्णय बदलता करता GR निघता 15 ते 20 दिवसाचा कालावधी लागत असतो. आता आपण जर बघितलं तर आयात किती झालेली आहे तर आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार 50 लाख गाठीचं टार्गेट आहे. त्यामध्ये 32 लाख गाठीची आयात 25-26च्या सीझनमध्ये झालेली आहे. एक गाठ साधारणपणे कापसाची 170 किलो असते. आता हा निर्णय किती दिवसात येऊ शकतो हे आपण सांगू शकत नाही. तूर्तास तरी शेतकऱ्यांसाठी जर आपल्याला चांगला बाजारभाव मिळत असेल तर वेट अँड वॉच करून केंद्राच्या धोरणाकडे लक्ष देऊन आपण कापूस बाजारावर विकणं गरजेचं आहे. कारण का येत्या काही दिवसात कापूस बाजारावर पडू पण शकतो, कापूस बाजारावर वाढू पण शकतो. व्यापारी वर्गाचा अंदाज घेणं महत्त्वाचं आहे. व्यापारी वर्गाने जर स्टॉक करायला सुरुवात केली तर 100% येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारावर, फेब्रुवारी असेल, मार्च असेल, कापूस बाजारावर विकायचा, कुठं खुल्या बाजारात विकायचा का CCI, सध्या तरी खुल्या बाजारात विकणे हे शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरणार आहे. इथून पुढच्या दिवसामध्ये जर आपण बघितलं, जर केंद्राने काही निर्णय घेतला तर CCIने दिलेल्या माहितीनुसार यंदा कापसाचं उत्पादन घटलं आहे. मग किती उत्पादन घटलं आहे, त्याचबरोबर भारत बांगलादेश संबंध काय आहे, सध्या तणावाची परिस्थिती भारत बांगलादेशवरती चालू झालेली आहे, याचा व्यापारावरती असा
निर्यात जी आहे भारताची सर्वात जास्त कापसाची ही बांगलादेशबरोबर जवळजवळ 45% निर्यात मागच्या सीझनची ही बांगलादेशपर्यंत असणार आहे. मग हे 3 घटक आपण सांगितले. CCIची खरेदी किती होती आहे, खाजगी व्यापारी वर्ग किती खरेदी करतोय. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारत बांगलादेश संबंध जर ताणले गेले तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या कापसाला आयात कर लावण्यात येऊ शकतो. त्यामुळे तिथे सुद्धा आता तोटा आपल्याला होणार आहे. अशा परिस्थितीत कापसाचे दर किती दिवस टिकून राहणार हे बघणं गरजेचं आहे. कापूस मार्केटची लेटेस्ट अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून आपण देत असतो. व्हिडिओ आपणास कसा वाटला? खरंच कापूस बाजारावर आता 50 ते 60 रुपये एवढा अजून वाढणार का? हे बघणं गरजेचं आहे. सध्याचा कापूस बाजारभाव जो आहे तो 75 ते 80 रुपयापर्यंत आहे. येत्या काही दिवसामध्ये तो बाजारभाव आपल्याला 90-100 रुपयापर्यंत सुद्धा जाताना दिसणार आहे. कापूस मार्केटचा लेटेस्ट अपडेट, कापूस बाजाराची सरासरी अपडेट, मनवत कापूस मार्केट असेल, हिंगणघाट कापूस मार्केट असेल, काटोल कापूस मार्केट असेल, अमरावती कापूस मार्केट असेल, पारशिवनी कापूस मार्केट असेल, सर्व मार्केटचा लेटेस्ट अपडेट एका क्लिकवरती बघण्यासाठी चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. आम्ही जे विश्लेषण सांगतो आहे हे आपल्याला कसं वाटतं, हे याच्या व्यतिरिक्त अजून काही पॅरामीटर आहे का ज्याच्यावरती कापूस बाजारावर टिकू शकतो? कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल.